हे असे इतक्या जवळून ह्या आधी कधी पाहिलेच नव्हते. का असे? एकीकडे आपल्यासारखी माणसे आहेत ज्यांना खाणे पिणे कपडे लत्ते कशाची म्हणून ददात नाही, आणि दुसरीकडे ही आज आलेली माणसे ज्यांच प्रामाणिकपणे कष्ट करून सुद्धा 2 वेळेचे साधे जेवण मिळण्याची भ्रांत असावी. होय, त्यातही आयरनी म्हणजे दुर्दैवी किंवा क्रूर भाग असा की हे सारे शेतकरी, हे सारे अन्नधान्य पिकवितात. सधन लोक त्याच अन्नावर पोसले जातात, परंतु पिकवणाऱ्याच्या हाती मात्र रिकामी थाळी येते आणि भरलेल्या थाळीचे लोक त्यांच्याविषयी संपूर्ण उदासीन असतात. रमाबाई, या विषमतेचे मूळ हे आपल्या समाज रचनेत आणि अर्थव्यवस्थेत आहे. समाजाच्या उतरंडीतील बलवान आणि बुद्धिमान लोकांनी तळच्या लोकांचा फायदा घेतला आणि त्यास तळातच दाबून ठेवले, हे कटू वास्तव आहे. हा विषय अत्यंत विस्तृत आणि अनेक पेढी आहे. थोडक्या वेळात सारी माहिती सांगून होणार नाही, परंतु या विषयाच्या अनुषंगाने आम्ही काही लेखन करीत आहोत. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याविषयी थोडेसे सांगतो. सांगावे. आपल्या बांधवांची ही अशी दयनीय स्थिती बदलावयासच हवी. होय, त्यास त्यांचा हक्क आणि आर्थिक लाभ मिळावयासच हवा, परंतु त्याचबरोबर त्यांचा हरवलेला सन्मान आणि त्यांना या स्थितीतून बाहेर येण्यासाठी विचार करण्याची, प्रगतीची कुवत आणि आसही परत मिळावयास हवी. परंतु ती मिळणार तरी कशी? होय, ही फार अवघड गोष्ट आहे. शेतकरी लोकांवर जेव्हा जुलूम होतो तेव्हा त्यांची एकजूट होत नाही, त्यामुळे त्या गोष्टीचा बोभाटा होत नाही आणि कोणीही त्याकडे लक्ष देत नाही आणि जुलूम चालूच राहतो. या उलट इतर कामधंदे करणारे लोक बहुधा मोठ्या समुदायाने राहतात, त्यामुळे त्यांच्याकडे फुरसतही असते आणि समजही चांगली असते. त्यामुळे जुलमाचा जोर फार वेळ राहत नाही. एकजुटीमुळे त्याकडे लक्ष वेधले जाते आणि बोभाटाही खूप होतो. शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचे सामर्थ्य मर्यादित असते. या उलट इतर उद्योगधंदे करणाऱ्यांचे सामर्थ्य अमर्यादित असते असे म्हणावयास हरकत नाही. त्याचबरोबर आपल्या लोकांस प्रगतीची, चौकस राहण्याची आणि बदलत्या जगाबरोबर बदलण्याची आस नाही, हेही तितकेच खरे. सध्याच्या स्थितीत परकीय व्यापारी संघटनेच्या पायावर उभे असून शास्त्रीय ज्ञान आणि कारागिरीचे कसब त्यांचे मदतीस आहे. या उलट आपल्याकडे मात्र अडाणी आणि आळशी कामगारांचा नुसता भरणा आहे. अशाने नुसती संपत्तीच नव्हे तर संपत्तीहूनही महत्वाचे म्हणजे बुद्धी कौशल्य आणि कारागिरी यांचे उच्चाटन हिंदुस्थानातून होऊन ते परकीयांकडे जाते आहे. परंतु या साऱ्यावर उपाय काय? मगाशी म्हटले त्याप्रमाणे रमाबाई, हा विषय खूपच विस्ताराने बोलावा लागेल. परंतु सूत्ररूपात सांगावयाचे झाले तर शेतसाऱ्या संबंधीच्या चुकीच्या धोरणांविषयी आम्ही सार्वजनिक सभेमार्फत यापूर्वीच आवाज उठविला आहे. आदर्श पद्धत कशी असावी तर ती शिवाजी महाराजांनी अवलंबली तशी असावी. ती आम्ही आकडेवारीनिशी सरकार दरबारी सादर केली आहे आणि त्याचा सातत्याने पाठपुरावाही करीत आहोत. त्याचे लवकरच फळ मिळेल असे दिसत आहे. आणि दुसरे म्हणजे सहकारी पद्धतीने शेतीचा प्रयोग करता येतो का हे आम्ही आजमावित आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांची एकजूट होण्यास मोठीच मदत मिळेल आणि त्या योगे नव्या विचारांस चालना मिळेल आणि त्याचप्रमाणे शेतीस पूरक अशा उद्योगधंद्यांचा पाया रोवण्यास मदत मिळेल. शेतीस उद्योगाचे रूप दिल्याखेरीज शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही. आजच्या स्थितीत शेतकरी कायम तोट्यातच असतो. सरकारचे धोरण आणि लोकांची शेतीकडे पाहण्याची मानसिकता बदलली नाही
तर आजची परिस्थिती यापुढे 200 वर्षे झाली तरीही बदलणार नाही. आज कुपोषणामुळे शेतकरी मरतो आहे. यापुढे परिस्थितीस कंटाळून आत्महत्या करेल. रमाबाई, आपल्या हिंदुस्थानातील शेतकऱ्यांचे वास्तव हे असे सुन्न करून टाकणारे आहे. यावर दीर्घकालीन उपाय करण्यासाठी आणि या औदासिन्याचा रोग समूळ नाहीसा करण्यासाठी आम्ही जगभरातील अर्थतज्ञांच्या विचारांचा, आपल्या परंपरांचा आणि सद्यस्थितीचा कसून अभ्यास करीत आहोत. आणि यावर ठोस उपाय सापडल्याखेरीज आम्हास काही चैन पडणार नाही. खरे आहे, हा फारच मोठ्या पल्ल्याचा आणि गुंतागुंतीचाच विषय आहे. परंतु एक मात्र खरे. काय? आज तुम्ही तुम्हाला भेटावयास आलेल्या माणसांना आपल्या सोबतीस ठेवून घेतल्यामुळे एका बाजूने त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे झाले की ते किती दैन्य अवस्थेत आहेत आणि आपण मात्र किती सुखासीन आयुष्यात रममाण आहोत. परंतु दुसरीकडे मात्र त्यांच्या दुःखाची तुम्हाला जाणीव आहे हे दाखवून तुम्ही त्यांच्या जखमेवर तात्पुरती का होईना पण फुंकर देखील घातली. या साऱ्यांसाठी आपणाकडून जे जे काही करता येईल ते सारे आपण करीतच राहू. होय, अर्थातच. परंतु आता या उदासीतून बाहेर पडून आपल्या दैनंदिन जगात परत यावयास हवे. सांगावयाची मुख्य गोष्ट अशी की वत्सलाबाईंनी आज पुरणपोळ्या करण्यासाठी खूपच मदत केली. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे बयोने देखील या कामास मोठाच हातभार लावला. वा, ही तर फारच महत्वाची गोष्ट आहे. स्वभावात काही सुधारणा? निभळला आहे थोडासा स्वभाव. अजून स्वतःहून बोलत नाही फार कोणाशी, परंतु शांतपणे बाकीच्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्यावयास लागली आहे. ती इतर 4 जणींसारखीच आहे असेच तिच्याशी वागा. एकूणच मोरेश्वर मंडळींना नवे विचार पटतात हे तर कळलेच आहे. परंतु एकट्याच्या जीवावर ते अंमलात आणण्याचे सामर्थ्य त्यांच्यापाशी नव्हते. आता आपण त्यांना आपला आधार आहे हे जाणीवपूर्वक दाखवून द्यावयास हवे. म्हणजे त्या स्वरूप येईल आणि बयोचे आयुष्य वाचेल. खरेच ते असेच हो. स्वतः मुक्तेचा बळी तर गेला, परंतु बयोचे आयुष्य मात्र वाचवायचे. ताई, थोडेसे खाऊन घ्या बरे. नको गो माई. अहो, असे काय करताय ताई? तुम्ही काही खाल्ले नाही तर हुशारी कशी यायची तुम्हास? चला, मी आता काही ऐकणार नाही, खाऊन घ्या थोडेसे. ताई काकू, माई. अगो ताई काकू, दादाचे टपाल आले आहे धुळ्याहून. तुम्हाला सारखी आठवण येत होती ना? बाबा, अरे कुठे राहिला हा बाबा? आलो आलो आलो. अगो बाई, बाबा, अरे वा. हो हो, वाचतो. तीर्थरूप गंगा भागीरथी ताई काकूस त्यांच्या माधवाचा शिरसाष्टांग नमस्कार. विनंती विशेष. ताई, पाहिलेत? तुम्हास लिहिले आहे पत्र. ही माया आहे हो. तुमची हाक पोचली माधवापर्यंत. वाच. इकडील सारे खुशाल. हळूहळू येथील बस्तान बसते आहे. नव्या ओळखी होत आहेत. राहावयास मिळालेल्या घरास 2 बिऱ्हाडांची सोय आहे आणि मध्ये दरवाजा आहे. मोरेश्वर नामक पौरोहित्य करणारे गृहस्थ आणि त्यांच्या पत्नी व लेकी सुना आहेत.
त्यामुळे चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी रमाबाईंना मोठीच सोबत झालेली आहे. मात्र आम्हा उभयतांस आपणा सर्वांची अतिशय आठवण येत असते, विशेषतः ताई काकूंच्या चिंचगुळाच्या आमटीची. परवा चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी रमाबाईंनी पुरणपोळ्या केल्या होत्या. अगो बाई, पुरणपोळ्या. अगं बाई, इथे ताई काकूंनी दादाची आठवण काढत पुरणपोळ्यांचा घाट घातला आणि तिथे तिथे दादाच पुरणपोळ्या खाव्याशा वाटल्या. बाबा, वाच वाच पुढे. हो हो. परवा चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी रमाबाईंनी पुरणपोळ्या केल्या होत्या, परंतु ताई काकूंच्या हातची सर नव्हती. काही बोलू नकोस म्हणावे. एवढे जर होते तर धुळ्यात जाताना सोबत का घेऊन नाही गेला? अहो ताई काकू, ऐका ना. बघा बघा, माधव दादा पुढे काय बोलतोय बघा. इकडील हवामान अतिशय उष्ण आहे. तुमच्यापैकी कोणाला सोबत न आणण्याचा माझा निर्णय योग्यच होता. मात्र तुमच्या साऱ्यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जात नाही. नवीन शहर आणि नवीन कारभार असल्यामुळे लागलीच सवड मिळावयाची नाही, पण सवड मिळताच आठवड्याभरासाठी तरी येऊन जाईल. हेच पत्र तीर्थरूप सौभाग्यकांक्षिणी सुभद्रा काकू व तीर्थरूप गंगा भागीरथी माई व गंगा भागीरथी दुर्गा अक्का यांस नमस्कार व आशीर्वाद. तीर्थरूप विठू काकास शिरसाष्टांग नमस्कार. तीर्थरूप बाळम भटजी स्वतंत्र पत्र लिहिलेले आहे. तसेच चिरंजीव बाबासही वेगळे पत्र लिहित आहे. बाकी थोरांस नमस्कार व लहानांस आशीर्वाद. कळावे, लोभ असावा. आपला विनम्र माधव. ताई, पाहिलीत ना, झाले ना मनाचे समाधान? मिळाले का औषध? हो हो, मिळाले हो औषध. हे ऐकून माझा आजार तर दूरच पळून गेलाय गो. तेव्हा आता मीही स्वस्त बसायची नाही आणि तुम्हासही स्वस्त बसू द्यायची नाही. ती 10 हत्तींचे बळ आल्यासारखे वाटते हो. चला कामाला लागूया. अहो ताई, चला काय म्हणताय? कामे करण्यासाठी अंगात बळ हवे आणि ते कशाने येणार आहे? खाल्ल्याने. चला थोडेसे आता खाऊन घ्या. हो बाई, आता माधवाचे पत्र आले आहे ना, आता तरी खाऊन घ्या. नाही अगो नको. ऐका बरे. खाऊन घ्या. अगो खाऊन घ्या. आषाढी कार्तिकी एकादशीला. पांडू काका, ओ जी जी. पांडू काका, अहो तो रघु आला नाही का हो अजून? नाही जी, अहो त्याचं आजचं नाही रोजच झालंय. आता शिपायाची कामं शिपायाने नीट नको का करायला? पण याला सांगणार कोण? आणि हा, याची सकाळ सकाळी कधी उगवतच नाही, पण संध्याकाळ मात्र सूर्यदेव बुडायच्या आधीच उगवती. अगो बाई. मग आणि हे बघा, आता कधी धाडलाय त्याला टपाल घ्यायला, गेला ना की तिकडचाच होऊन बसतोय. बरं, बोलायची बी पंचायत आहे बघा. नाही म्हणजे धाकल्या मालकांना याला काही बोललेलं आवडत नाही. त्या दिवशी नाही का मला राग भरले, त्या दिवसापासून या रागाला बोलायच्या बाबतीत मी एकदम चिप झालोय. आता आला 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 तो आला. तुम्हीच विचारा, हा विचारायचा. काय रे रघु, इतक्या उशिरा आलास होय रे तू? आणि आजच नाही, मी रोजचेच पाहते आहे हे. अरे टपाल आणावयास का कधी एवढा उशीर होतो? कोणाचा तरी विश्वास बसेल का यावर? नाही हो, नाही महाराज. अहो मी एकदम वेळेवरच जात असतो. मुख्य टपाल मास्तर भोवती तगादा बी लावत असतो आमच्या महाराजांचं टपाल द्या म्हणून. मग पण देवाची कसम खाऊन सांगतो, ते माझ्याकडे लक्षच देत नाही. सगळं हातातलं काम संपल्यावर, टपाल वाटून झाल्यावर, तो मोठा गठ्ठा संपल्यावर मग टपाल देतात. ते जे काही खरे आणि खोटे ना, ते देवच जाणे बाई. मात्र ही गोष्ट आता मला इकडच्या कानावर घालावयासच हवी हो. द्या ते टपाल आता इथे. रघु शिपाई साहेब, आता तुमचं काही खरं नाही. आता रमावईनी धाकल्या साहेबांना समज सांगतील म्हणत होता ना, पण ऐकलं नाही. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं होऊ देत. पटार 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 पटार. अहो ऐकलेत? मला की नाही आपल्या नव्या शिपायाबद्दल थोडेसे बोलावयाचे होते. टपाल घेऊन येण्यास होणाऱ्या उशिराबद्दल म्हणताय ना? होय,
हसावयास काय झाले पण? रमाबाई, तुमचा जो काही वार्तालाप चालू होता मंजूळ स्वरात तो पडला आमच्या कानी. अगो बाई, अहो पण राग आला माणसास म्हणजे चढणारच आवाज. पण खरोखरच हा रघु म्हणजे नाही नाही रमाबाई, त्याचे म्हणणे सत्य आहे असे आम्हास वाटते. टपाल फोडून परत चिकटविलेले असणे, मास्तरांनी टपाल नेण्यास जाणून बुजून विलंब करणे, यामागे दुसरे काहीतरी कारण असणार. म्हणजे त्याची पक्की खात्री करून घेतलेली नाही आम्ही. परंतु सरकारने जी आमची तडकाफडकी बदली केली त्यामागे आकस आणि संशयाचे भूत हे दोन्ही असणार हे ध्यानी होतेच तुमच्या. अहो परंतु ही जी 2 टपालं आहेत त्यापैकी एक टपाल उघडून चिकटविलेले आहे आणि दुसरे हे फोडलेले नाही. न फोडलेले पाहू. या इंग्रजांच्या राज्यात कुणाचे भले झाले आहे सांगा. आपण मोठे न्यायी असा हे इंग्रज दांगोरा पिटतात. पण यांच्या राज्यात कोणाचाही न्याय मिळावयाचा नाही, सुख मिळावयाचे नाही आणि मानाने तर कधीच जगता यावयाचे नाही. आता एकच मार्ग आहे, तो म्हणजे या इंग्रजांना लाथा मारून आपल्या देशातून हाकलून लावले पाहिजे. पेशव्यांचा मुख्य प्रधान वासुदेव बळवंत फडके. अहो काय झाले? काय प्रकार आहे हा सगळा? रमाबाई, एक काम करा, हे टपाल पांडूच्या हाती द्या. त्यास म्हणावे पोलीस चौकीत जा आणि फौजदाराच्या हाती दे आणि फौजदारास म्हणावे आम्ही दिले आहे. कळले? पण हे आहे तरी काय सारे? तुर्तास सांगितलेले काम करा. वेळ आली म्हणजे सारा उलगडा होईलच, तेव्हा सांगू. परंतु आत्ता सांगितलेल्या कामात हैगय नको. बरे